नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एमएच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीत 9 जागा जिंकणाऱ्या ठाकरे सेनेने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। तर या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी ए आणि बी असे 2 प्लॅन तयार केले आहेत। तर ठाकरेंचा प्लॅन ए महाविकास आघाडीत राहून निवडणूक लढण्याचा आहे। तर महाविकास आघाडीसोबत राहून 2019-24च्या फॉर्म्युल्यानुसार त्यांच्या पारंपरिक जागांवर लढण्याची इच्छा आहे। तर उद्धव ठाकरे यांनी 2019मध्ये लोकसभेच्या 23 जागा लढल्या होत्या। तर विधानसभाला ठाकरेंची शिवसेना 124 जागांवर लढली होती, तेव्हा शिवसेना एकसंधी होती। तर 2022मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली, पक्षाची 2 शकले झाली आणि एकनाथ शिंदेची 40 आमदारांसह भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला। नुकताच झालेल्या निवडणुकीत ठाकरे सेना 21 जागांवर लढली, त्याच पक्षाला 9 जागांवर यश मिळाले। आता विधानसभाला ठाकरे सेना 124 ते 114 जागांसाठी आग्रही असेल आणि महाविकास आघाडीत ठाकरे सेना, शरद पवारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समावेश आहे। तर तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 जागांवर लढतील आणि बाकीच्या जागा मंत्री पक्षांना सोडण्यात येतील। मुंबई, कोकण, मराठवाड्यात ठाकरे सेनेला अधिक जागा मिळतील अशी चर्चा आहे। तर या भागामध्ये ठाकरे सेनाचा प्रॉब्लेम आहे। विदर्भात काँग्रेसला अधिक जागा सोडल्या जातील, तर पश्चिम महाराष्ट्र शरद पवार गट अधिक जागा जिंकतील। तर आघाडी न झाल्यास ठाकरे सेना सगळ्या 288 जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। तर त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी सगळ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची सुरुवात केली आहे। या संदर्भामध्ये ठाकरेंनी काल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली। तर या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, सुनील प्रभू, राजन विचारे आदी उपस्थित होते। तर बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे 125 जागांचा विस्तारित आढावा घेतला। तर या जागांसाठी स्वतंत्र रूम स्थापन करण्याचा ठाकरेंचा विचार आहे। या कामासाठी ठीकठाक कार्यकर्ते राहिले आहेत। तर निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांच्या आधारे ठाकरे सेनेने 125 जागांसाठी यादी तयार केली आहे। तर मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आकडेवारी आधारे या जागांचे वर्गीकरण केले जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या प्लॅनविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।